Yes, good morning to all of you. Myself Mahesh Jagdish Pingle, lecturer Electronics Engineering, Government Polytechnic, Ambad. Dear students, in our previous lecture, we discussed about the curriculum of ONS, that is Optical Networking and Satellite Communication. Now this lecture or presentation deals with the introduction to fiber optics. This particular presentation gives all of you the brief idea regarding the syllabus contents and what we are going to discuss in our further studies. Now, while talking about the introduction to the optical fiber or fiber optics, first of all, we must know what exactly the process is going on whenever we are doing communication with the help of optical fiber. When we say that we are using a fiber, such a kind of communication comes under the category of guided communication, because in guided communication some physical structure is present to send signal from one point to the another point. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो सिग्नल सेंड करण्यासाठी काहीतरी फिजिकल स्ट्रक्चर तिथं असतं, म्हणून ह्याला कम्युनिकेशनला गाइडेड कम्युनिकेशन असं नाव आहे. आपण जेव्हा आपल्या घरामधील लाईट चालू करतो, त्या लाईटमध्ये चालू होण्यासाठी इलेक्ट्रिसिटी त्या वायरमधून पास होते, म्हणून ती वायर किंवा ते कम्युनिकेशन हे गाइडेड कम्युनिकेशनमध्ये येतं. तुमच्या टेलिफोनच्या बाबतीमध्ये येणारा सिग्नल एका वायरमधून येतो. ट्विस्टेड पेअर केबल आपण असं त्याला म्हणतो. त्याच्यामधून येणाऱ्या सिग्नलमुळं आपल्याला आवाज ऐकू येतो. सो इट इज ए गाइडेड कम्युनिकेशन. बट व्हाईल टॉकिंग अबाउट द मोबाईल फोनच्या बाबतीत बोलत असताना येणारा सिग्नल, एका मोबाईलपासून दुसऱ्या मोबाईलकडे येणारा सिग्नल किंवा इन्फॉर्मेशन ही फ्री स्पेसमध्ये म्हणजे हवेतून येते. तिथं कोणतंही फिजिकल स्ट्रक्चर प्रेझेंट नाही, म्हणून मोबाईल कम्युनिकेशन हे अनगाइडेड कम्युनिकेशनमध्ये येतं. राईट. सो when we say that we are using a optical fiber communication, always keep in mind the fiber optic communication, it is always a guided communication because physical structure is present to send signal from one point to the another. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला सिग्नल सेंड करण्यासाठी काहीतरी फिजिकल स्ट्रक्चर तिथं प्रेझेंट आहे. मग हा जर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल, देन लेट अस मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट स्लाइड. व्हॉट आर ऑप्टिकल फायबर्स? ऑप्टिकल फायबर म्हणजे नेमके काय असतात? तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, ऑप्टिकल फायबर्स आर थिन स्ट्रँड्स ऑफ प्युअर ग्लास. तुमच्या ग्लास मटेरियलपासून तयार झालेले काहीतरी ते ट्युब्युलर स्ट्रक्चरचं एक सेटअप आहे, ज्याची डायमीटर ही खूप कमी असते. म्हणजे तुमच्या हेअर, डोक्यावरचा जो केस आहे त्या केसापेक्षाही कदाचित लहान डायमेन्शन्सचे ऑप्टिकल फायबर्स मार्केटमध्ये असू शकतील. सो द ऑप्टिकल फायबर्स आर थिन स्ट्रँड्स ऑफ प्युअर ग्लास अँड विच कॅरी ए डेटा ओव्हर ए लॉंग डिस्टन्सेस. राईट. म्हणजे कित्येक किलोमीटरपर्यंतचं अंतर सिग्नलचं लॉस कमीत कमी होईल अशा पद्धतीनं हे ऑप्टिकल फायबर्स सिग्नल कॅरी करू शकतात, एका ठिकाणचा सिग्नल दुसरीकडे पाठवू शकतात. नाउ बेसिकली व्हाईल टॉकिंग अबाउट द ऑप्टिकल फायबर्स आर ऑपरेट्स विथ व्हेरी हाय स्पीड्स. बऱ्याचदा मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल दिलं होतं की जेव्हा आपण बँकेच्या ATMमध्ये पैसे काढायला जातो, आपण ATM इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला मेसेज येतो, काइंडली इन्सर्ट युअर पिन. तुम्ही तुमचा पिन
त्याच्यामध्ये इन्सर्ट करता आणि पिन इन्सर्ट केल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमचा पिन चूक आहे का बरोबर आहे याचा रिप्लाय तुम्हाला त्या ATMच्या स्क्रीनवर दिसतो. आता हा जो इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुमचा पिन टाकल्यानंतर तो बँक सर्व्हरमध्ये असणाऱ्या तुमच्या डेटाबेसमधल्या पिनशी जेव्हा क्रॉस व्हेरीफाय केला जातो तेव्हा किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये वेळ लागला. त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जिथं फास्ट स्पीडचे ॲप्लिकेशन्स आहेत, ऑलवेज कीप इन माइंड वी आर यूजिंग द ऑप्टिकल फायबर रिलेटेड communication over there. Now, such a kind of optical fibers may be bent or it can be twisted. जशी गरज असेल त्या पद्धतीने आपण ऑप्टिकल फायबर्सला बेंड करू शकतो किंवा ट्विस्टही करू शकतो. राईट. नाउ हिअर यू आर ऑब्झर्विंग द फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीम कन्सेप्च्युअल ब्लॉक डायग्राम. एक छोट्याशा डायग्रामनुसार ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी कशी आहे हा दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे बघा. Now, whatever the mode of communication it is or whatever the medium which we are using for the communication, it is light energy. त्यामुळे ऑप्टिकल फायबरमधून आपण कोणती एनर्जी सेंड करतो असा प्रश्न जर विचारला तर नेहमी लक्षात घ्यायचं ऑप्टिकल फायबर्समधून लाईट एनर्जी ही सेंड केली जाते. म्हणजे इन्फॉर्मेशन ही लाईटच्या टर्ममध्ये असते. राईट. त्याच्यामुळं ऑप्टिकल फायबरमधून जी एनर्जी फ्लो होते त्याला लाईट एनर्जी म्हणलं जातं. आता लाईटचंच टेक्निकल नाव आहे ऑप्टिक्स आणि म्हणून ह्या पद्धतीच्या कम्युनिकेशनला म्हणलं जातं ऑप्टिकल कम्युनिकेशन, ज्याच्यामधून लाईटद्वारे कम्युनिकेशन केलं जातं. राईट. आता नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की जर मला एखादा सिग्नल हा लाईटद्वारे सेंड करायचा असेल तर मला आधी तो जी काही मला इन्फॉर्मेशन सेंड करायची आहे ती इन्फॉर्मेशन आधी लाईटच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावी लागेल. ओके. सपोज इफ आय एम टॉकिंग नाव, आय एम टॉकिंग इट सेल्फ इज नथिंग बट देर इज अ साऊंड एनर्जी, ऑडिओ एनर्जी, राईट, विच इज कमिंग आउट ऑफ फ्रॉम माय माउथ. राईट. म्हणजे माझ्या तोंडातून जे काही आवाजाचे कंपनं बाहेर पडत आहेत ही झाली साऊंड एनर्जी. आता ही साऊंड एनर्जी जर मला ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मार्फत सेंड करायची असेल तर आधी ही साऊंड एनर्जी ऑप्टिकलमध्ये कन्वर्ट होणं अपेक्षित आहे, म्हणजे लाईटमध्ये कन्वर्ट होणं अपेक्षित आहे. मग मला काहीतरी अशा स्टेप्स घ्याव्या लागतील जेणेकरून ही ऑप्टिकल एनर्जी लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. ओके. मग सुरुवातीला मी काय करतो, समजा मला माझा आवाज हा लाईटच्या टर्म्समध्ये सेंड करायचा आहे. मग मला आवाज जर लाईटमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आधी मला माझा आवाज इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करावा लागेल. सो आय विल यूज माईक ऑर मायक्रोफोन बिकॉज आय नो दॅट मायक्रोफोन इज नथिंग बट ए ट्रान्सड्यूसर विच कन्वर्ट्स एनी फिजिकल एनर्जी or sound energy to the specific talking about the microphone, sound energy itself gets converted into the electrical energy. म्हणजे मायक्रोफोन असा ट्रान्सड्यूसर आहे की जो साऊंड एनर्जी म्हणजे आवाजाचं कन्वर्जन कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आता मला एकदा इलेक्ट्रिकल नेचरमधला सिग्नल मिळाला की माझी नंतरची टास्क आहे टू कन्वर्ट दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द ऑप्टिकल एनर्जी. बघा 2 टप्प्यामध्ये मी प्रोसेस करतोय. म्हणजे मला आवाज कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, लाईट एनर्जीमध्ये. तर सुरुवातीला मी काय करेल, आवाज हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी माईकचा वापर करेल म्हणजे मायक्रोफोन, आणि मग त्या मायक्रोफोनमार्फत मी साऊंड एनर्जी ही इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करेल. आता ही तयार झालेली इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा मी LED किंवा लेझर सारख्या लाईट सोर्सवर देईल किंवा त्याला इनपुट म्हणून अप्लाय करेल, LED or laser will convert such a kind of electrical energy into the light energy. Right. So the sources which we are using for converting electrical energy into the light energy are nothing but the light emitting diodes, that is LEDs, or lasers, that is light amplification by stimulated emission of radiations or lasers. So lasers and LEDs are the sources which converts
इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द लाईट एनर्जी. आता ही साऊंड एनर्जी म्हणजे माझा जो आवाज आहे तो आधी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट झाला आणि नंतर LED आणि लेझर यांच्यामार्फत तो आवाज ऑप्टिकल एनर्जीमध्ये म्हणजे लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला. नाव धिस पर्टिक्युलर लाईट एनर्जी इज नाव रेडी टू प्रपोगेट थ्रू ऑप्टिकल फायबर. आता ही जी काही लाईट एनर्जी आहे ही तुमच्या ऑप्टिकल फायबरमधून प्रपोगेट होण्यासाठी तयार आहे. त्याच्यामुळं इथं जर ऑप्टिकल ट्रान्समीटर तुम्ही जर बघितला असेल तर हा दिलेला सिग्नल इनपुटमध्ये काय काय प्रोसेस झालेली असेल हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं आणि मग फायनली तयार झालेली जी काही ऑप्टिकल एनर्जी आहे ती तुमच्या डायग्राममध्ये दिसत असणाऱ्या फायबर ऑप्टिक केबलमधून पास होत होत ऑप्टिकल रिसिव्हरला मिळेल. आता ऑप्टिकल रिसिव्हरमध्ये ती ऑप्टिकल एनर्जी परत एकदा साऊंड एनर्जीमध्ये कन्वर्ट करावे लागेल. एक्झाम्पलसाठी सांगतोय. आता इथं आपण एक्झाम्पल साऊंड एनर्जीचं घेत आहे म्हणून मी साऊंड म्हणतोय. कदाचित दुसरा एखादी फिजिकल एनर्जी असेल तर त्या फिजिकल एनर्जीमध्ये तुम्हाला त्याचं कन्वर्जन करावं लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल this light energy now get incident on your detectors. So photodiodes, phototransistors are the photo detectors we are using to detect the electrical energy from the light energy. So in optical receiver the light energy gets converted into the electrical energy. म्हणजे लाईट ही परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते ऑप्टिकल रिसिव्हरमध्ये आणि नंतर ती इलेक्ट्रिकल एनर्जी जर मला आवाज तयार करायचा असेल तर लाऊडस्पीकर सारखा ट्रान्सड्यूसर वापरून मला परत एकदा इलेक्ट्रिकल एनर्जी ही साऊंड एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करता येते. बरोबर. म्हणजे आपण जर पाहिलं तर ट्रान्समीटर साईडला 2 टप्पे आहेत, रिसिव्हर साईडला 2 टप्पे आहेत. ट्रान्समीटर साईडला फिजिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी ऑप्टिकलमध्ये. रिसिव्हर साईडला त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट, optical energy into the electrical and electrical to your physical, right? So this is nothing but a simple block diagram of your fiber optic technology. So basically there are 3 contents. First one is the source, second one is transmission medium, and next is the finally detector which is placed at the receiver side. So here you are observing the different sources of light. So light emitting diodes you are observing here. So different color light emitting diodes are available there. Similarly in the third image you are observing the laser over here. So LED or the laser depending on the application we can use both, right? Now the sources, while talking about the sources, that is LED or laser, so these sources modulate electrical signals into the optical signals. Mostly modulate at 850 nanometer, 1300 nanometer, and 1550 nanometer, 1550 nanometer. Since lasers give high intensity than that of your LED and high frequency light than that of your LED, so lasers are very much effectively used for longer distance communication through the optical fiber. But in case of economical point of view, LEDs are also used in optical fiber communication. So if you want to send a signal for a longer distance, then prefer lasers, and if you want for a economical communication, then prefer LED for as a optical fiber source as a optical fiber communication. Now here you are observing the basic concept or construction of your optical fiber. So the diagram indicates at the center point there is a core. Now this particular core is nothing but a glass strain which we discussed previously, through which we are sending the light energy. Now this core, it is surrounded by cladding. Now and cladding is surrounded by some coating. So the optical fiber is replacing a copper. So for electricity transmission we are using the copper wire cables, but now we are using a light energy, so that's why you are using a glass material over there. Then light is used to as the carrier of information and much higher data rate. So this is nothing but the basic construction of your optical fiber cable. Now physics of optical fiber. So here we are using
the reflection and refraction process. So we know that in physics we discussed about the refractive index term of material. So depending on the different refractive indices of the material, the communication itself takes place. So we will discuss in detail in later next lecture. We will just take and review or overview of the optical fiber communication. So refraction and reflection are the two basic concept we are using. So here you are observing a refraction diagram, right? So speed of light changes as it crosses the boundary of two material. So here if you are observing, suppose this is one black shade, there is one material, and suppose blue shade, there is one material. And if you are incident on the light ray on the interface between these two materials, so black and blue, there is a surface labeled over here, which is nothing but the boundary between these two materials. So automatically when the light ray will incident at this particular interface, so it will make an angle, incident angle with the with normal, which is perpendicular to the surface. Now as the speed of the light is different for two different materials, automatically because of change in speed, the angle or the path of light ray gets displaced. So it will create an refractive angle with the help of normal, with respect to the normal in blue shade you are observing here, right? So such a kind of refraction it is done. So if there is a change in refractive index, the bending of the light ray it will take place, and such a kind of bending it is applicable for the motion of the light through the optical fiber. So that point we will also discuss in our further lectures in detail. Now here you are observing different refraction indices. So for vacuum, refractive indices is 1, exactly 1. For air, refractive index is 1.00029. For alcohol, refractive index is 1.329. For diamond, refractive index is 2.417. For glass, it is 1.5. For ice, it is 1.309. For sodium chloride salt, it is 1.544. For sugar solution, it is 1.49. And for water with 20 degrees Celsius, it is 1.333. Now the Snell's law we are going to discuss in detail. So it is nothing but n1 by n2, which is equal to sine theta 2 divided by sine theta 1. So n1 and n2 are the refractive indices, and theta 1 and theta 2 are the angles made with the normal for different two materials. We are also going to study a critical angle. All these are terms we are discussing in detail in our further lectures. So just it is nothing but introductory part to all of you. So here you are observing a diagram of trapping of light with total internal reflection. So this is optical fiber, and the light will be propagating through the optical fiber. So different angles we are using. So which angle which is perfect for total internal reflection, that angle we are taking for optical fiber communication propagation. Now such a kind of optical fibers we can bend it. So here you are observing the bending of the optical fiber. Then also we can send the signal. So it is very much different types of optical fibers are available in the market. Single mode optical fiber, multi-mode optical fiber. So if there is only one signal can be transmitted, or only one path of light it is available through the communication within the fiber, then it is single mode. And if there is more than one signals are capable to transmit through the optical fiber, then we can say that the optical fiber it is of multi-mode type. So single mode type, there is a single only one signal can be sent, and in multi-mode number of signals more than one can also be possible to send. So different losses are also there in optical fiber, that also we are going to discuss in detail in our further lectures. So attenuation losses, dispersion losses, waveguide losses, etc. We are also going to discuss the splicing techniques to join the different optical fibers and connectors. So mechanical splicing, fusion splicing,
etc. Things we are going to discuss, their structure, operation, working principle, how the splicing setup is there, etc. we are going to discuss in your splices and connector type of techniques. We will also discuss the optical receivers, what exactly the terminology used, photodiodes and phototransistors at the output side or the receiver side, so as to get a produce a photocurrent. That also we are going to discuss in our further lectures. So while talking about the advantages of optical fiber, the optical fiber can carry much more information than that of your other type of cables. Much higher data rates are available for the optical fiber, much longer distances than coaxial cable. It is very much immune to electromagnetic noise, light in weight, so it is not a bulky, and unaffected by atmospheric agents. So this is all about the just introductory part of your optical fiber communication. In our further lecture, we will discuss in detail each and every point about the optical fiber communication. So meanwhile, I will stop here. So thank you very much.